सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आलो आपण मुंबई दर्शन करायला. मुंबईमधला मलबार हिलच्या एरियात आहे आपण आता. आणि हँगिंग गार्डन, म्हातारीचा बोट असं ओळखलं जाणारं गार्डन इथे या ठिकाणी आहे, जिथे आपली गाडी पार्किंग आहे. आता जाऊया. आता आपण आज मी पण काहीतरी पहिल्यांदाच चाललो आहे तिकडे. मलबार हिलमध्ये एक म्युझियम आहे ट्युटोरियल, ते बघायला. सो मित्रांनो, आपल्याला आता एंट्री भेटले. 25 रुपयाचं एक तिकीट आहे हे. आणि बघूया आतमध्ये कसं आहे. 1 तासाचीच आपल्याला वेळ देतात. 1 तासामध्ये आपण हे कवर करायचं आहे. आणि तुम्हाला दाखवतो बुकिंग वगैरे कसं करायचं याचं सगळी डिटेल्स. पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे हा, आणि खाली जंगल आहे. आणि ब्रिज बघू शकता खाली. या ठिकाणी तुम्ही हँगिंग गार्डनला जेव्हा येता ना, त्याच्या बाजूलाच आहे हे. फक्त विचारत या, कारण ते बरोबर मध्ये आहे. आपण लोकेशन जे आहे ते लोकेशनला नाही बरोबर दाखवत. पूर्ण जो ब्रिज आहे लाकडाचा आहे, आणि लाकडावरतीच उभा केलेला आहे. खाली बघितलं आपण, आता नाही दिसत एवढं. आणि मुंबईमधला हा सर्वात टॉपचा एरिया आहे मलबार हिल म्हणून. इथे सगळे मोठे मोठे लोक राहतात. आणि बघू शकता, जी स्टार्ट टू एंड पूर्ण ब्रिज आहे. इथे काही झाडांची माहिती दिली आहे. एकदम कावळे वगैरे भरपूर आहेत इथे. कावळ्यांचा आवाज लय येतोय. All sweaty. Yeah. Randy, take a picture. Yes, absolutely. Do you wear saris? I have a sari, oh not a sari, kurta, Okay. in my hotel. Okay. I'll wear it tomorrow for Diwali. Oh, that's great. Yeah, Randy, take another one. I was No, talking. you could come and take a please. Oh, okay. Please come and take. Happy Thank you. Diwali. Enjoying very much. Yes, yes. Thank you so Thank much. you. Thank you. Bye bye. Thank you. Bye. Thank you. त्यांना इकडे खूप आवडलं बोलतात. साडी आवडली सगळ्याकडे. कविता लाव. काय तर मी रूम नंबर सांगते थोड्या वेळाने. 3-4 जाऊया की, थोडंसंच राहिलंय ना. ना आपण गेलो असतो. अच्छा, काय ना, असं जंगलच आहे. हां, सेम आहे. मग सावलीत थांबा. नको व्हायला अजून आपण. हां, आपण सावलीत जाऊन पुढं. सावलीत थांबू द्या. तुम्ही लोक परत तिकडे जाऊन थांबा. नाही आहे ना येतं? हां, या. तिथं उभं राहा. सावलीत थांबा होतं. हो. उन्नत मार्गावर आपल्या सोयीसाठी हा परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली आहे. कृपया कोणतेही अनुचित कृत्य टाळा. या सुंदर निसर्गाची स्वच्छता जपा आणि प्लास्टिकच्या बाटल्या खाली फेकू नका. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. ऑन द नेचर्स ट्रेल पाथ, for your convenience, this area is under CCTV surveillance. Please refrain from inappropriate activities. Kindly maintain the cleanliness of this beautiful nature and be एंड आला ना. हो, आता इथेच आहे.
सो मित्रांनो, आहे होता आपला छोटासा टूर. कधी यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देतो. तरी सर्वांनी बाहेर जाण्यासाठी गेटकडे प्रस्थान करून सहकार्य करावे. Attention all सांगते. tourists. Please be informed that you will not exhaust booking time is nearing its end. Therefore, everyone is requested to cooperate by proceeding towards the gate. सभी पर्यटकों को सूचित किया जाता है कि आपका स्लॉट बुकिंग का समय समाप्त होने वाला है. अतः सभी से अनुरोध है कि बाहर जाने के लिए गेट की ओर प्रस्थान कर सहयोग करें. आपला 11 ते 12चा टाईम होता, स्लॉट होता. सो आता 11:40 झालेत. सो आपल्याला अनाऊन्समेंट करतात. या बाजूला आता इथून म्हणजे आहे हा. ना ती त्याच्यावर तुला दिसतोय का? हा इथून आहे ना मागे येते. ते बघा उडून. हा. ए घुबड नाही. घुबडच आहे. अगो हा ना गो. हे तेव्हा किती छान दिसतंय. घे बाबू फोटो. नाही नाही, याच्यात या एवढं बाजूला चिमणीसारखा कलर. पलीकडे बघायला लागला आता. त्या बाजूला गेलं तोंड त्याचं. हां. ए अरे इकडे बघ. कसं बोलत ते? भारी बघत होते छान. कॅमेरा करेक्ट केला ते एवढं तो फिरला. हाय हा बघितलं. पूर्ण मान फिरवली. ये ये बघ कसं बघतोय. चाललो आम्ही चाललो. मस्त. अच्छा, म्हणजे दिवसा दिसत नाही त्यांना. ओके. उजळायच्या आत आहे ना, हां हां. ते आपल्या आपल्या जागेवर जातात. एखादं फसलं तर फसूनच जातं मग ते. अच्छा जे आमच्या बिल्डिंगच्या खिडकीच्या खाली होतं. अच्छा. पूर्ण दिवस होता ते. चिमण्या येऊन त्याला टोचा मारत होत्या, कबूतर येऊन टोचा मारत तरी होते. पण ते घुबड हालत तरी नव्हतं. हालत नव्हतं. आणि रात्र झाली उडून गेलं. अच्छा. मग भरपूर पक्षी असणार आहे हो. इथं. ते आता पूर्ण स्वर्गच आहे तिथे. उटीला? कोणाकडे पंखे नाहीयेत. अच्छा. कोणत्याच घरात नाही. महाल ते महाल आहेत मोठे मोठे. हा. पण पंखे नाहीये. 12ही महिने. वातावरण एकदम थंड असेल महाबळेश्वर सारखं. खूप सुंदर. महाबळेश्वर तर एवढं नाही थंड. अच्छा. पण सभी पर्यटकों को सूचित किया जाता है कि आपका स्लॉट बुकिंग का समय समाप्त होने वाला है. अतः सभी से अनुरोध है कि बाहर जाने के लिए गेट की ओर प्रस्थान कर सहयोग करें. असे पटकन समोर येत नाहीत पक्षी. हां. झाड आहेत भरपूर पण पक्षी एवढे नाही आहेत. जसे रंगीबेरंगी पाहिजेत ना हां हां हां. तसे नाही. कावळेच जास्त आहेत कावळे इथं. चिमणे जातात. ठीक आहे तेवढे. सो मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.